मित्रांनो, एम्पथॅटिक लिसनिंग हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेल आणि त्याचबरोबर आज आपण 21व्या शतकात आहोत आणि असं म्हणतात की दिस 21st century बिलॉंग्स टू दोज हू कॅन कम्युनिकेट एक्सेप्शनली वेल. आणि आज यशाची गुरुकिल्ली म्हणजे उत्तम संवाद आहे. पण संवाद म्हणजे बोलणं का फक्त? आज संवाद म्हणजे उत्तम ऐकणे. आपल्याला चांगलं बोलता नाही आलं तरी चालेल, पण मला यशस्वी व्हायचं असेल तर मला चांगलं ऐकता आलं पाहिजे. आय हॅव टू लिसन टू अंडरस्टँड, नॉट टू रिस्पॉन्ड. मला सहानुभूतीने ऐकता आलं पाहिजे आणि चांगल्या ऐकण्याने रिलेशनशिप किंवा नातेसंबंध हे दृढ होतात यावर निश्चितपणे आपला विश्वास असेल. आणि आज आपण व्हॉट इज एम्पथॅटिक लिसनिंग हा विषय इथं आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नमस्कार, माझं नाव BL जोशी. मी एक लाईफ कोच आहे, इमेज कन्सल्टंट आहे आणि एम्पॉवर स्किल्स अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. आज ऐकणं ह्याला 21व्या शतकामध्ये खूप मोठं महत्त्व आलेलं आहे. आज मला ऐकायचं आहे कशा करता? तर फक्त कॉम्प्लिमेंट्स देण्याकरता नाही आहे, फक्त सोल्युशन शोधण्याकरता नाही आहे, तर आज एक सक्सेस फॉर्म्युला म्हणून मला ऐकायचं आहे. अँड आय हॅव टू बी अ गुड लिसनर, आय हॅव टू बी अँड एम्पथॅटिक लिसनर अँड दिस इज व्हॉट इज नीड ऑफ द टाईम. आज आम्हाला काय करायचं आहे? चांगलं ऐकणं म्हणजे काय? ट्रस्ट आणि कनेक्शन या दोन गोष्टी आपल्याला एकत्र आणायचं आहे. आज एकमेकांमध्ये परस्परांमध्ये एक विश्वास निर्माण करायचा आहे आणि याच्याकरता मला एम्पथॅटिक लिसनिंग हे एक सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे. आज आपल्याला ऐकताना काय करणं आवश्यक आहे? खरं तर एक कॉमन ग्राउंड क्रिएट करायचं आहे. एक अतिशय सेफ, सिक्युअर्ड, एकमेकांना समजून घेणारं, एकमेकांच्या यशाला कारणीभूत ठरणारं असं वागणूक आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ऐकणं. आज हे ऐकणं जे करत असताना इट हॅज टू बी विथ द इमोशन्स. आज मला समोरच्या माणसाला मिररिंग करता आलं पाहिजे, चांगला रॅपो निर्माण करता आला पाहिजे आणि म्हणूनच आज आपण एम्पथॅटिक लिसनिंग या विषयावर बोलणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आज सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असताना त्या व्यक्तीला आपण असा फील देण्याची आवश्यकता आहे की येस येस व्हॉट यू आर सेइंग इज करेक्ट, आय ॲम विथ यू. आज मला काय करायचं? एक सपोर्टिंग वातावरण निर्माण करायचं आहे आणि या वातावरणाचा डिस्कशन करता आणि बिझनेस आउटकम करता निश्चितपणे चांगला फरक पडू शकतो. आज मला हे सांगायचं आहे की व्हॉट्स एव्हर यू आर सेइंग इट इज मेकिंग अ सेन्स. आज त्या माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे की तू जे काय सांगतोयस ना ते माझ्या दृष्टिकोनातनं, आपल्या दृष्टिकोनातनं, आपल्या व्यवसाय दृष्टिकोनातनं एक अतिशय महत्त्वाचा आस्पेक्ट आहे हे त्याच्या मनामध्ये बिंबवायची आवश्यकता आहे. सो ही कॅन बी मोर ओपन, मोर क्लिअर फॉर द डेलिब्रेशन्स, डिस्कशन्स अँड शेअरिंग. आज मला त्याबद्दल हे सांगायचं आहे की कॅन यू टेल मी मोर? आज यू आर ऑन द राईट ट्रॅक, बट टू अंडरस्टँड द डीपर पर्स्पेक्टिव्ह कॅन यू टेल मी समथिंग मोर? आणि हे सगळं ऐकल्यानंतर माझं अंडरस्टँडिंग क्लिअर झालं आहे अँड वी विल बी ऑन ए सेम पेज. त्यामुळे याही वाक्याचा आपल्याला खूप मोठा उपयोग होऊ शकतो सो फार एज द एम्पथॅटिक लिसनिंग इज कन्सर्न. आय एम नॉट गोईंग एनीवेअर हे एक वाक्य अतिशय गोल्डन वाक्य. हे बघ, तू सांगतोयस ना एकदम बरोबर आहे. अँड फॉर एनी असिस्टन्स or for any partnership, I am always there with you. You can call on me anytime. I am just a text away. We are one. So you can always depend upon me, trust on me, believe in me. हा जेव्हा कॉन्फिडन्स तुम्ही समोरच्या माणसाला द्याल ना त्यावेळेला खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकेल. There can be big business deals. I am here. I am hearing you. तू जे काय म्हणतोस ना ते मी शांतपणे ऐकून घेतोय, समजून घेतोय आणि या पद्धतीने ॲक्शन होईल याची आपण आज एक खात्री देत आहोत. हा एक त्यातला
I can hear whatever you are telling is making an impact on me. आज याही वाक्यामुळे तुझं बोलणं, तुझे विचार हे अतिशय प्रभावशाली आहेत आणि याच्यातनं एक सुंदर आउटकम बाहेर पडू शकतो. याची समोरच्या माणसाला जेव्हा तुम्ही खात्री करून देता त्यावेळेला जे बिझनेस डील होणार आहे किंवा ज्या चांगल्या गोष्टी आउटकम म्हणून आपण अपेक्षित करतो या निश्चितपणे साध्य होऊ शकतील. त्यामुळे आज 21व्या शतकामध्ये आज मला चांगलं बोलता नाही आलं तरी चालेल, पण मला चांगलं ऐकता आलं पाहिजे. बिकॉज द की ऑफ द सक्सेस इन 21st century is listening. Not only listening, it's active listening. It's empathetic listening. And when you have a command on this empathetic listening, so success is definitely yours. Keep on trying. If you need any assistance, you can always rely on us. And if you like these tips, please share the information to whom it is needed. And don't forget to subscribe the channel. All the best. Thank you so much.